तर नमस्ते मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसं आहात सगळे? मस्तच असाल. आणि सुवर्ण घुमरे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघा, तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला असेल तर आमचं चालू होते झेंडू लागवड करायचं काम मागच्या ब्लॉगमध्ये. तर आताच ना मी मस्त बसलेले, आराम चालू आहे. कधी कधी ना खूप सारी गडबड राहते, कामं राहतात, त्याच्यामुळे ना ब्लॉग काढणंच होत नाही. आणि कधी कधी काम चालू असलं तरी कामात पण मी ब्लॉग काढते टाईम काढून. पण आज पण काम चालू आहे, म्हणजे मोटर चालू करायचं, जायचं, लाईट गेली आली, परत व्हिडिओ जायचं, मोटर चालू करायचं, असं चालू. कारण आहे ना, आता आमच्याकडे पाऊसच येत नाही, खूप दिवस झाले पावसात खंड पडलेला आहे. आणि सुरुवातीपासूनच आमच्याकडे एकदा पण मोठाही पाऊस झालेला नाही. विहिरीला थोडंफार पाणी येते, आम्ही सोडतोय आता झेंडूला आणि पिकांना. आणि लाईटचं असं आहे की सगळीकडे मक्का कपाशी सगळ्या पिकांची भूक वाढली, त्यामुळे ना पिकांना, त्याच्यामुळे लाईट सारखी सारखी जाते येत राहते. तर मस्त मोटर चालू केली आणि आता बसले झाडाखाली. लाईट गेली की मग परत जावं लागतं मोटर चालू करायला. अशी ट्रिपा मारत राहते लाईट. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर हे आम्ही लावलेले झेंडू, तर याच्यावर आता सोडतोय पाणी. आणि माहिती का, हे जे झेंडू ना, तर झेंडूच्या मध्ये जे 4.5 फुटाची सरी, तर त्या फट्टीत ना आम्ही पेरले आहे धनी. तर त्या धनियाला पण पाणी सोडण्यात आले, कारण पाऊस येत नाही. तर अजून 8 दिवसानंतर पाऊस सांगितलेला आहे, कधी येणार माहीत नाही. पण तोपर्यंत मग आता असंच सोडावं लागेल, जशी लाईट पुरेल तसं. तर हे बघा, असे आपले झेंडू आता मस्त झालेले आहे. वा, तर इकडची ना मी मोटर बंद केली, कारण आहे ना आपले हे एवढे झेंडू, तर त्याला पाणी सगळीकडे पास होत नाही. त्यामुळे ना याच्यावर मी आता सध्या बंद केलेल्या आहे तुकट्या, आणि इकडच्या ना ह्या चालू ठेवले. तर जी झेंडूची सऱ्या आहेत ना, त्या सगळ्या भिजल्या होत्या पाण्याने. तर मग आता काय केलं, ह्या जे आहे ना मधी धनी पेरलेले तासामध्ये, तर ते धनी ओले व्हावे याच्यासाठी ना नळ्या आता मी मध्ये टाकलेल्या आहे सगळ्या. याच्या बघू शकता, मस्त पाणी चाललं इथं, उडते तुम्हाला दिसत असेल. मस्त झालेले झाड. झेंडू लागवड ना आपण केली होती 8 ऑगस्टला. आज आहे 20 ऑगस्ट. किमान 10-12 दिवस झाले झेंडू लागवड करून. तर आता मस्त असे झेंडू झालेले आपले. आणि माझी मम्मी पप्पा आज आहे ना तिकडच्या शेतात जायले, तर तिथं चालू होते काहीतरी काम होतं. तर मला पण सांगितलं होतं हे झेंडू खुरपायचे, पण मला ना आज जेवायला मी म्हणलं आता उद्या दिवसभर तेच काम करू आपण. काय होतं, लाईट सारखी सारखी जात राहते, व्हिडिओ चक्रा मार, मग एकच काम नीट कोणतं तरी करता येतं. सारखं सारखं चक्रा मारून मारून ना काम सोडून जा. लाईट गेली, लाईट आली, मोटर बंद करा, चालू करा, असं होतं. त्याच्यामुळे ना म्हणलं आता एकच कोणतं तरी काम करू. तर ना मग आठवण आली मला ब्लॉग काढायची. तर त्यात आता मस्त मुगाचे मी बसले, मुगाच्या शेंगा खातो लिंबाच्या झाडाखाली सावलीमध्ये. तर हे बघा, मुगाच्या शेंगा एवढं भारी आले ना, मस्त. तर या मुगाच्या शेंगा खायला अक्षर मस्त झाल्या बघा. लय भारी झाल्या. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे पाऊस पडला की नाही ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला, यूट्यूब पेजला फॉलो, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहत राहा. चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.